मेथड. सर्किटचा सिमेट्री बघा आणि सिमेट्रीवरून ठरवा की इक्विपोटेन्शियल पॉईंट कोणते आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर सिमेट्री कसं ओळखायचं, ते तर सांगतोय ना तुम्हाला. कुठल्याही सर्किटचा सिमेट्री कसा ओळखायचा, तर दिलेल्या सर्किटचे दोन समान भाग कसे होतात ते बघायचं. सर्किटचे दोन समान भाग कसे करता येतात ते बघायचं आणि त्या दोन सर्किटमधल्या समान भागामध्ये विचारात घ्यायचं. या भागामध्ये पण कंडेन्सर, एकूण कॅपॅसिटन्स, कंडेन्सरची संख्या आणि त्या प्रत्येकाची किंमत इकडच्या भागामध्ये कशी आहे, समान झाली पाहिजे. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड सिमेट्री. एखादा सर्किट सिमेट्रिक आहे का नाही बघा. आता जसं मी व्हीटस्टोन्स नेटवर्क सांगितला होता, हे बघा, हा सर्किट ज्या सर्किटचे दोन समान भाग होतात त्याला सिमेट्रिक म्हणायचं बाळांनो. आता हा सर्किट सिमेट्रिक आहे का नाही, असा जर भाग घेतलात तुम्ही तर इकडे दोन कंडेन्सर, इकडे दोन कंडेन्सर, सिमेट्रिक आहे. ओके, मग आता हा जर समान भाग करू शकता तर ही व्हर्टिकल सिमेट्री म्हणायचं, याला व्हर्टिकल सिमेट्री म्हणायचं. याचे दोन भाग होतात, समान दोन भाग होतात, म्हणून व्हर्टिकल सिमेट्री आहे. आता ही हॉरिझॉन्टल सिमेट्री आहे का, नाही, कारण इकडे तीन, इकडे दोन आहेत, म्हणून हॉरिझॉन्टल सिमेट्री नाही, व्हर्टिकल सिमेट्रीच आहे. मग आता व्हर्टिकल सिमेट्री म्हणजे कसं, उभे दोन भाग करणं. हॉरिझॉन्टल सिमेट्री म्हणजे आडवे दोन भाग करणं. ओके, आता व्हर्टिकल सिमेट्री म्हणजेच, आता लक्षात घ्या व्हर्टिकल सिमेट्री बद्दलचा एक पहिला पॉईंट, जेवढे काही व्हर्टिकल सिमेट्री भेटली रे तुम्हाला सर्किटची, तर या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट हा इक्वल पोटेन्शियलचा पॉईंट असतो आणि या लाईनवर जेवढे काही कंडेन्सर असतील त्याला बाहेर काढून टाकणार आणि ते सर्वांना जोडून टाका. म्हणजे जेवढे काही कंपोनंट, आता इतर कॅपॅसिटर हा कंपोनंट आहे, पण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये रजिस्टर हा कंपोनंट येतोय. म्हणून जेवढे काही कंपोनंट हे या लाईनवर येतील ना, त्या सर्वांना काय करायचं, काढून टाकायचं. ओके, म्हणून ह्याला सिमेट्री म्हणायचं. आणि प्रत्येक पॉईंट इक्वल पोटेन्शियलचा असतो, म्हणून त्या सर्वांना काढून टाकायचं. याला म्हणायचं व्हर्टिकल सिमेट्री. आता असे काही सर्किट असतात की त्याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल सिमेट्री पाहू शकतो. बघा ना, वर हा, खाली हा, ठीक आहे. आता सांगितलं तुम्हाला, तर असे दोन भाग होतात का, असे नाही, असे होतात का, नाही, असे होतात. आता हे आहे हॉरिझॉन्टल सिमेट्री. मग यावरचा प्रत्येक पॉईंट हा काय करणार, आता तुम्ही इथला पॉईंट आणि इथला पॉईंट हा कॉमन झाला, हे दोघं कशात झाले, सिरीज झाले, हे दोघं कशात झाले, सिरीज झाले, असं सिम्प्लिफाय करता येतं. ओके, म्हणून सिमेट्री बघा आणि सिमेट्रीवरून ठरवा. तर लक्षात घ्या, व्हर्टिकल सिमेट्रीवरचा प्रत्येक पॉईंट हा कॉन्स्टंट पोटेन्शियलचा असतो, हॉरिझॉन्टल सिमेट्रीवरचा प्रत्येक पॉईंट कॉन्स्टंट पोटेन्शियलचा नसतो. आता जर तुम्ही असं कापलात तर हे आणि हे पॉईंट इक्वल पोटेन्शियलचे नाही आहेत, पण व्हर्टिकल सिमेट्री तुम्हाला इक्वल पोटेन्शियल पॉईंट देऊ शकते. म्हणून पुन्हा एकदा सजेशन सांगतोय की सिमेट्री पाहत असताना सर्किटची उभे भाग करायचे, कारण सिमेट्री भेटली की तुम्हाला काय भेटतं, इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटतात. म्हणून सिमेट्री म्हणजे दोन समान भाग, इक्वल समान दोन भाग होणे, त्याला सिमेट्री म्हणतो. माणसाचा भाग हा सिमेट्रिकल आहे, म्हणजे आपण असा जर कापलं इथून तर दोन समान भाग होतात, लाईक आयडेंटिकल पार्ट. एखादा सर्किट दोन आयडेंटिकल पार्टमध्ये जर डिवाइड होत असेल, दॅट इज कॉल्ड सिमेट्रिक. मग आता सिमेट्री पाहण्यासाठी आता तुम्हाला त्याचे तुकडे करून पाहायचे का, नाही, आणखीन एक टेक्निक सांगतो. प्रत्येक वेळेस सिमेट्री पाहावं आणि इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटावं ही पण पद्धत आहे. जिथं शक्य आहे तिथं ठीक आहे. आता अशा वेळेस तुम्हाला सिमेट्री आहे, पण न विचार करता एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला, टॅब्युलेटेड मेथड म्हणतो, टेबल पद्धत. टेबल पद्धतीनं आपण सिमेट्री काढू शकतो आणि त्याच्यातले इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधू शकतो. म्हणजे सिमेट्री सांगून त्याला सांगत बसण्यात वेळ नाहीये, आपण डायरेक्टली टेबल पद्धत वापरायचं आणि त्या सर्किटमधले इक्वल पोटेन्शियलचे पॉईंट शोधायचे. विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही कॉम्प्लिकेटेड सर्किट सॉल्व करायचा म्हटलं की इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधा. इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधला तर त्याला जोडून तुम्हाला सर्किट सिम्प्लिफाय करता येते. मग इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधण्याच्या पद्धती काय, व्हीटस्टोन्स नेटवर्क असेल तर त्याचा रेशो बघा, कम्पेअर करा रेशो कॅपॅसिटरचा किंवा रजिस्टरचा. तर रेशो समान आले तर तात्काळ त्या दोघांना इक्विपोटेन्शियल माना. व्हीटस्टोन्स नाही, मग काय करायचं, आता मग दुसरी पद्धत कोणती आहे, सिमेट्रिक पद्धत आहे का बघा, सर्किट सिमेट्रिक आहे का बघा. सिमेट्री जर दिसले त्यावरचे प्रत्येक पॉईंट शॉर्ट करून टाका आणि मग सिम्प्लिफाय करा. ओके, समजा सिमेट्रिक आहे
का नाही? सिमेट्री नसेल तर आता पुन्हा काय करायचं बघा. कसं कसं जसं जसं समस्या वाढत गेला तसं तसं तुम्हाला पद्धती बदलाव्या लागतात. पहिला सुरू, सर्वप्रथम तुम्ही सिरीज आणि पॅरलल दोन्ही डिसाईड करू शकत नाही. तिथं दोघं सिरीज आहेत का पॅरलल आहेत म्हणू शकत नाही. अशा वेळेस पटकन विचारा ना, विटस्टोन्स आहे का? मग 5 जणांचं कॉम्बिनेशन आहे का बघा तिथं. हां दिसलं. मग ते बॅलन्स्ड आहे का? रेशो पडताळून बघायचं बॅलन्स्ड आहे का. मग बॅलन्स्ड असेल मग बिनधास्तपणे त्याला इक्विपोटेन्शियल मानायचं, पुढचं काम सोपं. पण समजा विटस्टोन्स नसेल मग आता काय करायचं? सिमेट्री बघा, व्हर्टिकल सिमेट्री आहे का बघा. कारण सिमेट्री पाहिलात की त्याच्यावरचा प्रत्येक पॉईंट इक्वल पोटेन्शियलचे भेटतात. त्या लाईनवर जेवढे काय त्याला सर्व काढून टाकू शकता आणि सर्वांना जोडू शकता, कंबाईन करू शकता, कारण इक्वल पोटेन्शियलचे पॉईंट असतात. दॅट इज सिमेट्री. ओके. मग आता सिमेट्री पण नाही आणि विटस्टोन्स पण नाही. मग काय करायचं? टेबल पद्धत. मग टेबल पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला काही आलं तर स्टार अँड डेल्टा पद्धत मेथड, स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार कन्वर्ट करून सुद्धा आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर टेबल पद्धत इज द बेटर. कुठल्याही पद्धतीला टेबल पद्धत तुम्हाला मदतीला येईल. जिथं तुम्हाला टेबल पद्धत वापरून पुन्हा मध्ये टेबल पद्धत हे डायरेक्ट उत्तर देत नाही आहे. टेबल पद्धत तुम्हाला मदत करते की सर्किट सिम्प्लिफाय करण्यासाठी. मग टेबल पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफाय केलात, पुन्हा अडचण आली, मग तेव्हा तिथं तुम्हाला स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन आणि डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन एवढ्या पद्धतीचा वापर करून मग बिनधास्तपणे कसलाही क्वेश्चन विचारू द्या, हो आपण डगमगणार नाही त्याला. तर असे तुम्हाला ट्रिक्स आणि त्याचे मेथड्स लक्षात आल्या पाहिजेत बाळांनो. आत्तापर्यंत आपण विटस्टोन्सला पाहिले, पण आता सिमेट्रिकल सर्किटचा एक प्रॉब्लेम घेतो. सिमेट्रिकल सर्किटच्या साह्यानं कसं तुम्ही त्याला इक्वॅलंट कॅपॅसिटन्स काढू शकता त्याचा एक प्रॉब्लेम घेतोय बाळांनो. तर आता एक सिमेट्रिकल पद्धतीचा घेतो आणि मग नंतर टेबल पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतोय. चला मग विद्यार्थी मित्रांनो, सिमेट्रिक सर्किट सिमेट्री आहे हे बघा. हे कॅपॅसिटर आहे, प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी समान घेत आहे बाळांनो. ओके. हां सी 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 सी. आता तुम्ही असा सिमेट्री घेऊ शकता. या 2 पॉइंट मधला जर विचारलं तुम्हाला, तर तुम्ही असा सिमेट्री घ्या का बघा ना. हे जर सिमेट्री घेतलात तुम्ही 1 2 3 4 5 1 2 3 4 5 राईट. मग या सर्वांना तुम्ही काय करू शकता आता? शॉर्ट. या सर्वांना शॉर्ट करा. मग हे सर्वच्या सर्व पॉईंट काय झाले? शॉर्ट सर्किट झाले. म्हणजेच ही कोणती सिमेट्री? व्हर्टिकल सिमेट्री. व्हर्टिकल सिमेट्री. हॉरिझॉन्टल सिमेट्रिकल घेता पण इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटत नाहीत ना. म्हणून व्हर्टिकल सिमेट्री घेतला तर इक्वी पोटेन्शियल पॉईंट तुम्हाला डायरेक्टली भेटतात. मग आता बघा बरं, याला उडवलात, याला उडवलात, हे 2 उडाले, मग हे दोघं कसे आहेत? हे कंबाईन झाले ना आता. हां चला, तर सिंपल सर्किट असा तयार झाला. हा आहे, हे दोघं एकत्रित केलेत तुम्ही, हे दोघं एकत्रित केलेत है ना. ओके. नंतर हे दोघं पण एकत्रित केलेत. फक्त डायरेक्ट सिमेट्री घेतले की उत्तर भेटत नाही, सिम्प्लिफाय करणं काम आहे. इक्वी पोटेन्शियल पॉईंट भेटले की त्याला सर्किटला सिम्प्लिफाय करायचं, डायरेक्ट उत्तर भेटत नाही. म्हणून तर तिसरा लेवल आहे, त्याला थोडा वेळ लागतोच बाळांनो. चला, या दोघांना केले म्हणून हे दोघं कसे झाले? इथं कॉमन झाले, इथं हे इथं. आता ह्या दोघांना जोडले का नाही तुम्ही? हां, म्हणजे हे दोघं पुन्हा पॅरलल झाले. इथला एक आणि इथं दोघं पॅरलल झाले. आहे ना. मग हे पुन्हा दोघं पॅरलल झाले इथं.
आलो बी पॉईंटला आलो का नाही, हे बघा हे घेतलात इथं, हे दोघं घेतलात इथं, ओके, आणि हे दोघं घेतलात इथं, आणि हा कॅपॅसिटर इथं झाला. चला ए पॉईंटला निघाला तिथून. आता पुन्हा हे बघा हे पण कंबाईन केलं आहे तुम्ही, इथं जोडलं आहे का नाही, हे पण कंबाईन केलं आहे, इथं जोडलं आहे, राईट. हे आला इथं, हे आला इथं. बघा फक्त 2 गेलेत ना, हे 2 उडालेत ना, मग 10 आहेत का बघा इथं कंडेन्सर 10. बे एक बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8, बे एक बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 4 12च्या 12 आलेले आहेत. ओके, 1 मिनिट बाळांनो, 12च्या 12 कसं आले, हे कटला, हे दोघं, राईट. हां इथं चुकलो आपण, या दोघांना इथं घेतले नाही, याच्यासोबत पण घेतलंय, तर एक काम करा, याला तोडा. येस, असं आहे बाळांनो, या दोघांना शॉर्ट केलं ना इथं. आता सर्व एका लाईनवरच आहेत, प्रश्न तो नाही, असाच आहे. तीच लाईन आहे का नाही बघा, डबल घेतलं होतं आपण याला इथं पण, याच्यासोबत पण घेतलं होतं आणि याच्यासोबत पण घेतलं होतं. 12 दिसत होते, 10 दिसतात बघा. आता बे 2 4 आणि हे 6, 10 झाले. चला आता पहा, हे दोघं पॅरलल, हे दोघं पॅरलल, आलेला सीपी सिरीज, हा सिरीज, मग हे तिघं पॅरलल, हे तिघं पॅरलल, मग पुन्हा सिरीज. झाला का सर्किट सिम्प्लिफाय? असं करता येतं बाळांनो. म्हणून सिम्प्लिफाय सर्किट घेतला की तुम्हाला इझी झालं. बघा ना, हे दोघं डायरेक्ट घेतो ना, हे दोघं कसे झाले, हे दोघं पॅरलल, हे दोघं पॅरलल, हा CP1 हा C, ओके, मग CS1 हा CP2 हा C, CS2, ओके बेटा. चला हा वरचा C, हा C, हा. आता बघा या दोघांमध्ये पॅरलल कॉम्बिनेशन आहे का नाही, लवकर उत्तर भेटतं. हे दोघं पॅरलल आहेत का नाही, का दोघात हे जंक्शन आणि हे जंक्शन कॉमन आहे, हे दोघं पॅरलल घेतलं, याला पण घेतलं इथं, याला पण घेतलं इथं, आणि या दोघांचा CP1 आणि C, तर CS1 बरोबर C इंटू CP1 डिवाइड बाय C प्लस CP1, तो CS1 इथं घेतला. ओके, चला इथं पण तसंच भेटणार ना, CS2 हा B, आणि मग हे दोघं कसे झाले, पॅरलल, हे दोघं पॅरलल, मग हा CS2 जोडला का बघा, आहे का नाही. आता पुन्हा सांगा, हे दोघं पॅरलल, हा कोण 2C, हा कोण 2C, राईट बेटा. मग सर्किट काय झालं आता बघा, हा 2C आणि हा CS1 पॅरलल, काय झाला, CP2 इक्वल टू हा 2C प्लस CS1 आणि CP3 या दोघांचं इक्वल टू 2C प्लस CS2. मग पुन्हा हा CP2, हा CP2 आणि हा CP3 कसे सिरीजमध्ये, म्हणून 1/C इफेक्टिव्ह शेवटचं उत्तर, तर 1/CP2 प्लस 1/CP3. तर या सूत्रानुसार तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करू शकता. पुढचं काम इझी आहे. आता आपण प्रत्येक CS1 वगैरे काढत बसलो नाही ना बेटा, म्हणून आपण तुम्हाला काढता येतं. CS1 कसं काढणार बघा ना, CS1 कुठे आहे, हे बघा. CP1 कसं काढणार, तर CP1 काढण्यासाठी C प्लस C 2C, CP1 2C आला, हा CP2 पण 2C आला आहे ना, मग 2C प्लस C म्हणून CS1. त्याला CP1 घेतलं इथं ना आपण, CP1 घेतलं आणि याला CP2 घेतलं बाळांनो, म्हणजे एकत्रित या सर्वांची किंमत CP2, इकडच्या सर्वांची किंमत CP3, इकडच्या सर्वांची किंमत CP2, इकडच्या सर्वांची किंमत CP3 घेतली, आणि मग शेवटी दोघांचं सिरीज. अशा पद्धतीनं तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. म्हणजे सिमेट्रिक सर्किट आला ना बाळांनो, असं सॉल्व्ह करू शकता तुम्ही. CP1च्या किमती काढा, तसंच याची पण काढा किंमत, मग पुन्हा त्याची सिम्प्लिफाय करत जा, उत्तर भेटतं तुम्हाला. तर हे उत्तर मिळण्यासाठी कॅल्क्युलेशन करणं तुमच्यासाठी तेवढं महत्त्वाचं नाही आहे, फक्त मेथड लक्षात घ्या. किंमत काढायची म्हणलं तर काढू शकतो तुम्ही. चला
CP1 किती आला रे? या दोघांचा किती आला? 2C आणि हा C, तर दोघांचं सिरीज किती आलं? CS1 किती आला? तर C इंटू 2C डिवायडेड बाय C प्लस 2C म्हणजेच किती? 2C स्क्वेअर डिवायडेड बाय 3C म्हणजेच 2/3C. अगदी तसंच या तिघांचं पण तेवढंच आलं ना. हां, म्हणजेच CS इकडचं या तिघांचं CS2 इक्वल टू 2/3C. ओके बेटा, म्हणजे या तिघांचं एवढं, या तिघांचं पण एवढं. मग आता सांगा या दोघांचं 2C, हे बघा इथं आले बघा CS1 CS2 घ्या इकडे. आता हा 2C, हा 2C, हा CS1 म्हणजे किती? 2/3C, हा 2/3C. बघा आता हे दोघं किती? C, कारण सिरीजमध्ये आहेत ना. म्हणजे CP काय म्हणलं मी? CP2 म्हणा किंवा या दोघांचं काढा. या दोघांना जोडला तरी चालतं. चला आपण तसंच घेतलं ना इथं. या दोघांना जोडलं की काय? ओके, जोडला, राईट. हां चला, आता या दोघांचं पॅरलल आहे ना. तर CP2 किती आला? 2C प्लस 2/3. किती आला दोघांची बेरीज? 2C प्लस 2C/3, 6 8 8C डिवायडेड बाय 3, 8C डिवायडेड बाय 3. तसंच या दोघांचं पण किती येणार? 8C डिवायडेड बाय 3. मग ठेवा CP2 8C डिवायड बाय 3, CP3 8C डिवायड बाय 3. मग दोघांचं सिरीज आहे ना, दोघं सिरीज आहेत. मग आता दोघांचं सिरीज म्हणलं की डिवाइड बाय 2, सारखेच असले की डिवाइड बाय 2 करायचं. किती आलं मग? 4/3C. तर C इफेक्टिव्ह आला मित्रांनो 4/3C. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एवढ्या मोठ्या कॉम्बिनेशनमध्ये असणाऱ्या 12 कंडेन्सर्स आहेत आणि हे अशा पद्धतीनं जोडलं तर तुम्ही व्हर्टिकल सिमेट्रीच्या साह्यानं याला सॉल्व्ह करू शकलात. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं सिमेट्री वापरा. समजा सिमेट्री नसेल तर काय केलं असतं? तर सिमेट्री नसेल तर काय केलं असतं? मग पुढची पद्धत आहे टेबल पद्धत आहे ना. हे सर्व कुठं ना कशासाठी चाललंय? सिमेट्री कशासाठी पाहिली बाळांनो? इक्वल पोटेन्शियल पॉईंट शोधण्यासाठी. आता इक्वल पोटेन्शियल पॉईंट शोधलं म्हणजेच काय केलं? दोन समान भाग दिसल्या तुम्हाला सिमेट्री दिसली ना, मग दोन समान भागात केलं. आता हे सर्व शक्य आहे सिमेट्री असं आपण केलं आणि मग नंतर पुढची स्टेप आहे टेबल पद्धत. आता टेबल पद्धतीच्या साह्यानं थोडंसं लवकर आणि सहज सिम्प्लिफाय होऊ शकते सर्किट. तर टेबल पद्धत न विचार करता आपण टेबल पद्धत वापरू शकतो. तुम्ही म्हणाल मग सिमेट्री असताना टेबल पद्धत का आहे? विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी तुम्हाला आता बघा ना, दिसायला सिमेट्री दिसते पण इकडच्या कॅपॅसिटी वेगवेगळ्या असतील, इकडच्या कॅपॅसिटी वेगवेगळ्या असतील तर काय करायचं मग? हां, म्हणून म्हणतोय ना, कॅपॅसिटी जर वेगवेगळ्या असतील तर अशा वेळेस मात्र तुम्हाला टेबल पद्धतीनं जावं लागतं. म्हणून टेबल पद्धतीच्या साह्यानं आपण इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधूया बाळांनो. तर ही सिमेट्रिकल पद्धत झाली. सर्किट सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजेच इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढण्यासाठीची एक काम पूर्ण झालं. आता पुढचं आहे की टेबल पद्धतीनं इक्वल पोटेन्शियल पॉईंट कसं शोधायचं. बघा, पहिलं व्हीटस्टोन्सच्या साह्यानं नेटवर्क बॅलेन्स्ड आहे किंवा नाही ते बघायचं. नेटवर्क बॅलेन्स्ड झाला की व्हीटस्टोन्स नेटवर्क बॅलेन्स्ड झाला म्हणायचं. व्हीटस्टोन्स नेटवर्क बॅलेन्स्ड कधी म्हणायचं? रेशो समान आला. मग रेशो समान काल आला किंवा सर्व समान असतील तर काही प्रॉब्लेम नाही, व्हीटस्टोन्स बॅलेन्स्ड झाला. आणि नेटवर्क बॅलेन्स्ड झाला की पटकन इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटतात. त्या दोघांना शॉर्ट करू शकता किंवा ओपन करू शकता. आता पुढचं, त्या दोघांना तुम्ही इक्विपोटेन्शियल पॉईंटला शोधलात आणि मग शोधण्यासाठी